कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। कोपरगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकार भूषण बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सहकार भूषण बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आलं। यावेळी बाजार समितीच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली। तसेच जनावरांच्या आठवडे बाजार परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला। याप्रसंगी बाजार समितीचे सभापती साहेबराव किसनराव रोहम यांनी बिपिनदादा कोल्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की बिपिनदादा कोल्हे यांनी वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप, आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा सुरू केली आहे। त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेत बाजार समितीने ही स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्पण केल्या आहेत। यावेळी सभापती साहेबराव किसनराव रोहम, सदस्य साहेबराव शिवराम लामखडे, प्रकाशराव नामदेव गोरडे, खंडूजी पुंजाजी फेपाळे, विजयराव डांगे, रावसाहेब मोकळ, रामचंद्र साळुंखे, बाळासाहेब गोरडे, सचिव नानासाहेब रणशूर, सहाय्यक सचिव बाळासाहेब चांदगुडे, लेखापाल शशिकांत लोखंडे तसेच शेतकरी, कर्मचारी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्भीड न्यूज, योगेश कोपरगाव। आज 21 जून कोपरगाव बाजार समितीमध्ये आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब यांचा वाढदिवस एक स्वच्छता अभियान म्हणून आपण साजरे करत आहोत। आणि दादांची जर कारकीर्द बघितली तर दादांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण केलेलं आहे। त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये नेहमीच समाजकारणाचा ध्यास घेतलेला आहे। तालुक्यामध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त दादांनी वृक्षारोपण केलेलं आहे। चा राजकीय जीवन प्रवास जर बघितला, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, जिल्हा बँक असू द्या, संजीवनी सहकारी कारखाना असू द्या, कोपरगाव नगरपालिका असू द्या, कोपरगाव बाजार समिती असू द्या, ग्रामपंचायती असू द्या, सोसायटी असू, त्यांनी नेहमीच समाज हिताच्या दृष्टिकोन समोर ठेवला आहे। शेतकरी सर्वोच्च प्राधान्य दादांनी त्यांच्या राजकीय जीवनात केलेलं आहे। आणि हे करीत असताना शक्यतो दादांचा समोपचाराचा किंवा एक सर्वसामायिक असं नेतृत्व दादांचं आहे। आणि दादांनी या तालुक्यामध्ये काम करीत असताना जनहित डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। म्हणून आज जो आजचा 21 जून आहे हा पर्यावरण दिन आणि सर्वात मोठा दिवस म्हणून आपण हा योग दिवस म्हणून साजरा करतो। त्याचाच एक भाग म्हणून आज कोपरगाव बाजार समितीमध्ये स्वच्छता अभियान आम्ही राबवलेलं आहे। तसेच आम्ही बैल बाजार येथे वृक्षारोपण सुद्धा देखील करणार आहोत। आणि मागच्याही वर्षी दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे। आदरणीय दादांना भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदीचं आणि दीर्घायुष्य लाभो, उत्तम असं आरोग्य त्यांना लाभो, अशी त्यांच्या हातून समाजाची सेवा घडत राहो। त्यांना खूप खूप बाजार समितीच्या वतीनं सर्व संचालकाच्या, व्यापाऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, हमाल मापाडी असतील सर्वच घटक यांच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। या ठिकाणी आमच्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आदरणीय बिपिनदादा कोल्हे साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं साफसफाई अभियान या ठिकाणी आयोजित केलं होतं। आणि दादांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर दादांनी एक सहमतीचं राजकारण या तालुक्यामध्ये केलं। सहमतीचं राजकारण करीत असताना कुठेही त्यांनी भेदभाव त्या ठिकाणी केला नाही। आमच्याही गटाला दादांनी 2 जागा त्यावेळेला दिल्या, अनेकांच्या गटाला दिल्या, परंतु काही गट मधल्या काळात थोडेसे वेगवेगळ्या बातम्या या ठिकाणी पसरत आहे। तर मी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगतो का आमच्या बाजार समितीमध्ये कुठलाही भ्रष्टाचार अजिबात नाही आणि दादांचं पूर्ण लक्ष या बाजार समितीवर आहे। दादांच्या माध्यमातून या संस्थेला भरभराटीचे दिवस या ठिकाणी आलेले आहेत।
ही बाजार समिती पूर्वी धान्याच्या रूपाने प्रसिद्ध होती, आज ती कांद्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली आणि या बाजार समितीचं जवळजवळ 550 कोटी रुपयाची उलाढाल या बाजार समितीमध्ये होत आहे. ती सर्व 5 कोटीचा नफा देखील दादांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झाला. मोरवीस बाजार समिती असेल, रांजणगाव बाजार उपसमिती असेल, ह्या सर्व बाजार समित्या दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू करण्याचा मानस या संचालक बोर्डाने घेतला आहे. लवकरच त्या देखील सुरू होतील अशी सर्व संचालकांना दादाच्या नेतृत्वाखाली अपेक्षा आहे. आणि या दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांना निरोगी आणि चांगलं दीर्घ आयुष्य लाभो, त्यांच्या हातून या तालुक्याची भरभराटी हो अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. उज्ज्वल भविष्यासाठी योग्य कॉलेजची निवड करताय? मग आपल्या कोपरगावातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची 62 वर्षांची परंपरा असलेल्या के.जे. सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आजच प्रवेश निश्चित करा. कला, वाणिज्य विज्ञान, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, AI अँड ML, डेटा सायन्स यांसह विविध पदवी अभ्यासक्रम उपलब्ध. तसेच MSc, MCOM, MA आणि PhD संशोधन केंद्रांची सुविधा. 300हून अधिक विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट्स, अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, स्वतंत्र वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य. के.जे. सोमय्या कॉलेज, कोपरगाव. शिक्षण, गुणवत्ता आणि यशाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क 82 82 82 45 88. आजच आपला प्रवेश निश्चित करा.